हॅलो डिअर फ्रेंड्स, आज मी तुमच्या आवडीचा विषय घेऊन आलेला आहे आणि तो विषय आहे की आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं तर असतं, परंतु अनेकदा वाक्य सुचत नाही आणि मग आपलं हसू होतं. तर मग असे अनेक प्रसंग असतात की जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं. जसं की आपण शाळेमध्ये मुलांच्या अभ्यासासाठी जातो, त्यावेळेस पण आपल्याला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. पॅरेंट्स मीटिंगमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये बोलावं लागतं किंवा टीचरसोबत इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, परंतु वाक्य न सुचल्यामुळे आपण बोलत नाही. किंवा अनेकदा आपण बाहेर जातो, त्यावेळेस आपली भाषा त्यांना कळत नाही, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. मग अशा वेळेस आपल्याला एकच ऑप्शन असतो, तो म्हणजे इंग्लिशमध्ये बोलणं. पण त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये बोलू शकत नाही, कारण वाक्य आठवत नाहीत. किंवा अनेक वेळेस असे अनेक इव्हेंट्स घडतात, असे अनेक प्रसंग घडतात की जेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलल्याशिवाय पर्यायच शिल्लक राहत नाही. की सपोज यू आर गोईंग टू एअरपोर्ट आणि त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी विचारताय काउंटरवर, पण तुम्हाला त्यावेळेस वाक्य आठवत नाहीत. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी इंग्लिश बोलायला पाहिजे होतं. किंवा हॉटेलच्या काउंटरला जातो, त्यावेळेस पण आपल्याला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असते, परंतु इंग्लिशच्या अभावी आपण त्या ठिकाणी व्यवस्थित बोलू शकत नाही. किंवा अनेक वेळेस आपल्याला परदेशामध्ये पण जायचं प्रसंग येतो, त्यावेळेस इंग्लिश अभावी आपण संवादच करू शकत नाही. असे अनेक प्रसंग असतात. म्हणून मित्र, तर त्या संवादामध्ये आपल्याला बोलायचं असतं पण वाक्य आठवत नाहीत. मग यासाठी काय करायचं, तर यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय सांगत असतो. तर आज पण तुम्हाला एक भन्नाट मी आयडिया सांगणार आहे की ज्या आयडिया वापरून तुम्ही इंग्लिश बोलू शकता. मित्र, आज तुम्हाला मी अशी आयडिया सांगणार आहे की त्या आयडियाचा वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये सहजपणे बोलू शकता. ही आयडिया तुम्हाला वापरण्यासाठी कसल्याही प्रकारचा खर्च येणार नाही, कुठं जायची गरज नाही. घर बसल्या तुम्ही ही आयडिया वापरून या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलू शकता. तर नेमकी काय आहे आयडिया, तर बघूया आपण काय आहे आयडिया. मित्र, तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे, बरोबर आहे. आणि त्या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला मी आता सगळं व्हॉट्सअपचं स्क्रीनच दाखवतोय, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर हे मी आता या मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये आलेलो आहे. आणि या मोबाईलच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्ही जर बघितलं तर वरच्या बाजूला, या ठिकाणी वरच्या बाजूला तुम्हाला काय दिसतंय, आस्क मेटा AI और सर्च आहे. तर या ठिकाणी जाऊन काय करायचं की आपल्याला ज्या सिच्युएशनमध्ये इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, तर ती सिच्युएशन आपल्याला व्हॉट्सअप ह्या मेटा AI आहे त्याला डिमांड करायची की बाबा मला अशी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी एक शॉर्ट आणि इझी कन्व्हर्सेशन दे. सुरुवातीला तुम्ही शॉर्ट आणि इझीच मागा, छोटे छोटे कन्व्हर्सेशन मागा आणि इझी कन्व्हर्सेशन मागा, की ज्याच्यामुळे काय होईल की तुम्ही ते कन्व्हर्सेशन वापरून तुम्हाला बोलायला सोपं जाईल. जर तुम्ही मोठमोठे कन्व्हर्सेशन बोलायला लागलात तर तुम्हाला ते जमणार नाही आणि मग सुरुवातीलाच तुम्ही काय व्हाल की निराश व्हाल आणि हा प्रयोग करायचा सोडून द्याल, बरोबर आहे. तर मग आता मी तुम्हाला एक शॉर्ट आणि इझी कन्व्हर्सेशन मागतो आणि कसा तो बोलायचा ते तुम्हाला मी सांगतो. तर आता सिच्युएशन अशी आहे की तुमच्या मुलाला तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, त्याच्या अभ्यासाबद्दल तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. तर कसं बोलायचं आणि व्हॉट्सअपमधूनचा फायदा किंवा व्हॉट्सअपचं हे जे फंक्शन आहे, हे जे फीचर आहे, या फीचरचा वापर करून कसं बोलायचं तर बघूया आपण. आता तुम्ही याच्यामध्ये जा, इथं टाईप करा आणि याला विचारा, काय विचारायचं आहे असं लिहा, गिव्ह मी an easy and short या ठिकाणी आपल्याला जे माहिती पाहिजे आहे, ज्याच्यावर आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, ते या ठिकाणी या मेटा AIला मागायचं. मी कन्व्हर्सेशन मागायला लागलो, कन्व्हर्सेशन विथ मी 4थीच्या मुलाच्या सोबत मम्मीचं किंवा त्याच्या पप्पाचं कन्व्हर्सेशन कसं असणार आहे. 4th क्लास चाइल्ड अबाउट हीच स्टडी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं जर तुम्ही गुगलला
विचारलं तर गुगल सांगत नाही का? गुगल पण सांगतं. परंतु माझ्या असं लक्षात आलेलं आहे की मेटामध्ये या AIला तुम्ही जी माहिती मागता ना ती फार छान असते आणि आपल्या फायद्याची असते. मी बऱ्याच वेळेस याचा उपयोग पण करतो आणि मला हे फार प्रॉफिटेबल वाटतं, माझ्यासाठी हे फायद्याचं वाटतं. म्हणून तुम्हाला पण मी सांगतोय की तुम्ही पण असं जर वापरलं तर तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू शकता. आता बघा इथं ओके करा, ओके करा. जसंच तुम्ही ओके केलंय, ओके केल्याबरोबर तुम्ही तर बघा तुम्हाला या ठिकाणी त्यानं कन्व्हर्सेशन पाठवलं आहे. तर हे कन्व्हर्सेशन वापरून तुम्ही तुमच्या मुलासोबत चर्चा करू शकता, तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. आता बघा काय सांगितलं आहे, हेअर इज अ शॉर्ट कन्व्हर्सेशन. तुम्ही मुलाला बोलताय हे हाऊ इज स्कूल, मुलगा म्हणतो चाइल्ड इट्स गुड. यू व्हॉट्स युअर फेवरेट सब्जेक्ट, चाइल्ड काय म्हणेल मॅथ. यू ग्रेट. व्हॉट डू यू लाईक अबाउट मॅथ, चाइल्ड आय लाईक सॉल्विंग प्रॉब्लेम्स. यू दॅट्स अवेसम, कीप अप द गुड वर्क. आता हे छोटं छोटं आणि समजायला सोपं असं कन्व्हर्सेशन तुम्हाला या ठिकाणी मेटाने पाठवलं आहे, या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सने पाठवले. तुम्ही असे अनेक कन्व्हर्सेशन या ठिकाणी याला मागू शकता, तर तुम्हाला ते अजून कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी पाठवू शकता. असे वेगवेगळे कन्व्हर्सेशन तुम्ही मागू शकता. जर तुम्हाला नाही वाटलं थोडंसं चेंज करून अजून तुम्ही वेगळं कन्व्हर्सेशन तुम्ही मागू शकता. तर याचा वापर करू आणि एका दिवशी तुम्ही एक कन्व्हर्सेशन घ्या आणि 2-3 वेळेस याची प्रॅक्टिस करा. समोरचा एक व्यक्ती घ्या, त्या व्यक्तीसोबत घेऊन त्याची प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला असं वाटलं की एकदा प्रॅक्टिस करून तुमचं समाधान नाही झालं तर दुसऱ्या वेळेस प्रॅक्टिस करा, तिसऱ्या वेळेस प्रॅक्टिस करा, चौथ्या वेळेस पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता हे झालं एका दिवसाचं. हे एकदा करून भागणार नाही डिअर स्टुडंट्स. हे तुम्हाला एकदा करावं लागेल, 2दा करावं लागेल, 3दा करावं लागेल, 4दा करावं लागेल आणि हे सतत 1 महिनाभर करा. एका दिवशी एक प्रसंग घ्या, दुसऱ्या दिवशी दुसरा प्रसंग घ्या. समजा दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करा, तुम्ही हॉटेलच्या काउंटरला गेलात आणि हॉटेलच्या काउंटरला गेल्यानंतर त्या ठिकाणचा जो मॅनेजर असेल तर त्यांच्यासोबत कसं बोलायचं हे तुम्ही या ठिकाणी जर विचारलं, इंग्लिशमध्ये विचारा, मराठीमध्ये पण विचारलं तरी तुम्हाला त्याचं ते कन्व्हर्सेशन पाठवतं. आणि मग एकदा तुम्हाला ते आलं की मग तुमच्या घरामध्ये जर कोणी मेंबर असेल, मुलगा असेल किंवा एखादं एल्डर मेंबर असेल तर त्यांच्यासोबत त्यांना मॅनेजर करा, तुम्ही कस्टमर व्हा आणि तुम्ही त्यांच्यासोबत संवाद साधा. आणि पण जर समजा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे इंग्लिशमध्ये बोलायला कोणीच नाही तर मग तुम्हाला समोर या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी टाकलेला आहे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पण माझा व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे, आपली लिंक पाठवली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तर नक्कीच तुम्हाला बोलायला मी या ठिकाणी मदत करेल किंवा तुम्हाला प्रॅक्टिसला पण मी मदत करू शकतो किंवा आमची बॅच जर जॉईन झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिसला मी मदत करू शकतो. तर असं तुम्ही कमीत कमी हे किती दिवस करायचं आहे, कमीत कमी डिअर स्टुडंट्स 1 महिनाभर करायचं आहे. किती दिवस करायचं आहे, 1 महिनाभर करायचं आहे. आणि 1 महिनाभर जर तुम्ही केलं महिनाभर वेगवेगळे विषय घेऊन, मग एक दिवस तुम्ही हॉटेलचा विषय घ्या, एक दिवस तुम्ही एअरपोर्टचा काउंटरचा विषय घ्या, वेगवेगळे सब्जेक्ट घ्या आणि तुम्ही या ठिकाणी कुणाला सोबत घेऊन, कुणाला तरी मदतीला घेऊन रोज कन्व्हर्सेशन करायला लागा. आणि जर तुम्ही असं करायला लागलात तर मित्रहो तुम्हाला 1 महिन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलायला येईल. तर म्हणून तुम्हाला मी म्हणलं होतं की अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी व्हॉट्सअपमधलं AI जे टूल आहे किंवा हे जे फीचर आहे या फीचरचा वापर करून आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. मित्र मी माझ्या देखील इंग्लिश स्पीकिंगच्या बॅचमध्ये असे वेगवेगळे फीचर्स व्हॉट्सअपचे असतील किंवा अजून इतर टेक्नॉलॉजी असेल, मी टेक्नॉलॉजी वापरून मी माझ्या स्टुडंटला इंग्लिश या ठिकाणी बोलायला सांगत असतो, शिकवत असतो आणि याचा चांगला रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी भेटतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे याचा फायदा काय होतो आपल्याला, याच्यावर टाईप करायची गरज पडत नाही आणि बरेच वेळेस आपल्याला हे वाक्य सुचत नाहीत किंवा हे वाक्य आपल्याला आठवत नाहीत किंवा लिहिता येत नाहीत. तर म्हणून व्हॉट्सअपचं जे हे टूल आहे, हे जे फीचर आहे याची फार चांगली मदत होते. कोणताही सब्जेक्ट तुम्ही टाका, कितीही तुम्ही विषय टाका तर तुम्हाला ते बरोबर कन्व्हर्सेशन पाठवतं. एका सिच्युएशनचं, एका इव्हेंटचे ते 2-2, 3-3 असे कन्व्हर्सेशन पाठवतो. मग तुम्ही त्याचे वेगवेगळे कन्व्हर्सेशन घेऊन प्रॅक्टिस करू शकता. आणि म्हणून तुम्हाला मला हे सांगायचं होतं की अतिशय छान टूल आहे, हे फीचर छान आहे, याचा वापर करून तुम्ही इंग्लिश बोलायला सुरुवात करू शकता आहे ना. जर एकदा तुम्ही ठरवलं आहे तर मग ठरवल्यानंतर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता येणार नाही. मित्र या ठिकाणी तुम्हाला जर आमचा
इंग्लिश स्पीकिंग जर जॉईन करायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये जाऊन देखील तुम्ही इंग्लिश स्पीकिंग या ठिकाणी जॉईन करू शकता आणि त्या ठिकाणी पण तुम्हाला मी 3 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकवतो. सगळे त्या ठिकाणी बेसिक माहिती देत असतानाच तुम्हाला प्रॅक्टिकली मी बोलायला लावतो आणि जवळपास 2च महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पण इंग्लिश बोलता. तर म्हणून जर तुम्हाला आजचा ही जे आयडिया आहे, जर आयडिया आवडली असेल, त्या ठिकाणचं मी सांगितलेले मुद्दे जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर नंतरचं समोरचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका, की याच्यामुळे काय होईल, नंतरचे आपले जे छान छान व्हिडिओ आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते बघायला सोपे जातील. तर मित्र, धन्यवाद.